आपल्याला आम्ही सांगितलं की 48 जागा महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स म्हणून आम्ही लढणार आहोत। या जागा कुठल्या चिन्हावर जाणार आहेत तो भाग आमच्यासाठी नाही। महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या प्रतिमेला मलिन करणारं जे भाजप प्रणित सरकार आहे, भाजप आहे, त्यांनी शाहू फुले आंबेडकर विचाराला जे संपुष्टात आणण्याचं काम जे सुरू केलेलं आहे, तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सावित्री आईला, महात्मा ज्योतिबा फुल्यांना, बाबासाहेब आंबेडकरांना, छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या पद्धतीनं खालच्या लेवलवर जाऊन टीका केल्यात, याचा बदला महाराष्ट्राची जनता घेणार आहे। त्याच्यामुळे जागा कुठल्या पक्षाला महाविकास आघाडीमध्ये जातात याची आमची चर्चा नाही। आम्हाला ह्या संपूर्ण जागा 48 कशा जिंकता येईल हा संकल्प काँग्रेस पक्षाचा आहे। नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी इंडिया आघाडीतून बाहेर पडल्यामुळे त्याचा कितपत फटका बसू शकतो? ममता बॅनर्जी निघाल्या नाहीत, नितीश कुमार काही फरक पडणार नाही। बिहारमध्ये आमच्या जागा वाढते। सर, हिंगोलीच्या जागेवर पक्षांतर बंदीच्या जागेवर मी तुम्हाला सांगितलं ना, 48 जागा आम्ही लढणार आहोत सगळे मिळून। सर, पक्षांतर बंदीचा कायदा आणि त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी समिती नेमण्यात आलेली आहे, जे लोकसभेचे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला, त्यांनी आता नार्वेकरांनाच अध्यक्ष केलं आहे। तुम्हाला ही जी लोकशाही संपुष्टात आणण्याचा जो प्रयत्न भाजप करते आहे त्याचे हे प्रतीक आहे। नार्वेकरांनी उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाबद्दलचा घेतलेला निर्णय हा मी तुम्हाला सांगतो की एक स्क्रिप्टेड आहे। त्याच्यात नार्वेकरांच्या डोक्याचा वापर नाही आहे। ते दिल्लीतल्या जे सरकार बसलेलं आहे त्याचे प्रमुख जे 2 लोक आहेत त्यांचा तो स्क्रिप्टेड प्लॅन आहे, तो संविधानिक आधाराला नाही। आणि महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेचं आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं एक आगळं वेगळं महत्त्व राज्यातच नव्हे तर देशामध्ये आहे। पण त्याही परंपरेला मातीमोल करण्याचं पाप त्या निर्णयामुळे आपल्याला पाहायला मिळतं आहे। कारण की माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आमदार आणि खासदार हे पक्ष नसतात, पक्ष असतो। आणि त्याच्यामुळे या शेड्यूल 10 जो आहे आपलं, त्या शेड्यूल 10 प्रमाणे ती कारवाई झाली नाही। कोर्टामध्ये आता ते प्रकरण गेलेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की माननीय सुप्रीम कोर्टाने जे काही डायरेक्शन मधल्या काळात हेरिंगमध्ये दिलेले आहेत त्यामुळे हे सगळे निर्णय झालेले चुकीचे आहेत। आणि त्याच्यावर लोकशाही या व्यवस्थेला जोपासण्याच्या दृष्टिकोनातून जे काही शेड्यूल 10 मध्ये भूमिका आहे त्या भूमिकेप्रमाणे निर्णय होईल आणि उद्धव ठाकरे साहेबांचा विजय होईल। मराठा आरक्षण अध्यादेशाचा नाही तर कोणालाच होत नाही आहे। तुम्ही आता जेव्हा जाल कास्ट सर्टिफिकेट घ्यायला त्यावेळेस तुम्हाला लोकांना कळेल। म्हणून सरकारने याच्यातली भूमिका स्पष्ट केली पाहिजे। आणि आपल्याला माहिती असेल की मराठा आरक्षणाच्या बाबतची भूमिका आणि आंदोलन जरांगे पाटलांनीच काढलं असं नाही। याच्या पहिले अनेकदा मोर्चे निघाले, मुंबईपर्यंत गेले आणि फडणवीस सरकारने त्यावेळेस कसं टोलवाटोलवी केली तीच टोलवाटोलवी आज केलेली आहे। त्याच्यामध्ये तुम्ही ते फडणवीसाच्या काळातले अध्यादेश वाचा आणि हा अध्यादेश शब्दाचा फेरफार आहे, फार काही बदल नाही आहे। म्हणून एकदा आम्ही सरकारला तेच विचारतो की फसवी कोणाची केली, मराठा समाजाची केली की ओबीसी समाजाची केली, एकदा स्पष्ट करावं। मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाचं श्रेय जरांगे पाटलांना नाही आहे? मला संपूर्ण मराठा समाजाचं त्याच्यामध्ये एक व्यक्ती नाही, नाना पटोले म्हणजे एकटा नसतो, आखरी समूह असतो। आखरी जरांगे पाटलांच्या सोबत एवढा मराठा समाज उभा झाला, त्यांच्या नेतृत्वात झाला। संपूर्ण मराठा समाजाची ताकद त्याच्यामध्ये हे कोणालाच नाकारता येत नाही। पण हे श्रेयाचा बात नाही, त्या समाजाला न्याय मिळाला की नाही मिळाला ही एकदा स्पष्टता त्या ठिकाणी व्हावी, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। मराठा समाजाला काही टिप्स देणार आहात का जरांगे पाटलाला याविषयी? मग आपण मला एक बघा, माझं त्यांच्याशी काही बोललेलं नाही आहे, त्याच्यामुळे आमच्याशी चर्चाही नाही त्यांची आणि माझं काही जवळून त्यांचा परिचय पण नाही। त्यामुळे समजा कुठे भेट झाली तर मी त्यांना निश्चितपणे भेटेल। आणि अध्यादेश जो काढलेला आहे तर फडणवीसाच्या काळातले अध्यादेश वाचा आणि हे अध्यादेश वाचा, मग आपल्याला पुन्हा का मोर्चा काढावा लागला? त्यावेळेचा अध्यादेश हाच मान्य होता, तर मग आता पुन्हा मोर्चा का काढावा लागला? तर ह्या सगळ्या गोष्टीला पाहून घेतलं पाहिजे की मराठा समाज अनपढ नाही आहे। बरं, छगन भुजबळ एकीकडे म्हणतात की ओबीसीची फसवणूक झालेली आहे, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात की कुठलीही फसवणूक झालेली नाही, कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही। ते बघा, मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांमध्ये भेदभाव आहे। केंद्रातला एक मंत्री आहे की
मराठा समाजाचं तुष्टीकरण झालं असं म्हणतो की नाही, तेही ऐकलं आपण. महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळामध्ये जे काही मतभेद आहे आणि मतभेद नाही आहे, हे दिखावा आहे. हे काहीच छगन भुजबळ वेगळा नाही आणि फडणवीस वेगळा आहे असं नाही आणि एकनाथ शिंदे वेगळा आहे असं काही समजू नका. हे आम्हाला सगळ्यांना फसवतात आहे. सरकारने याचं स्पष्टीकरण द्यावं, ही भूमिका काँग्रेस पक्षाने मांडलेली आहे. आखरी ओबीसी आणि मराठा हे समाज एक जीव आहे, शेतं आहेत, घरं आहेत. आज या सगळ्या विषयामुळे दोन समाजामध्ये जे विभाजन झालेलं आहे हे महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही, हे आम्ही सगळ्यांनी समजलं पाहिजे. आता सरकार या पद्धतीनं सामाजिक तेढ निर्माण करून समाजाला तोडून राज्याची अधोगती करायला निघत असेल तर काँग्रेस पक्ष हे कधी मान्य करणार. सर, एमआयएमच्या संदर्भामध्ये तुम्ही म्हणालात कुठं आहेत ते म्हणून, आता आम्हाला माहिती नाही, आमची कुठली चर्चा नाही. प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भामध्ये आहे, ते आमच्यासोबत राहते. त्यांना लेखी ही नव्हतं, इन्व्हिटेशन देण्यात आलं. झालं, आता उद्या मीटिंग आहे. सर, शिवराज पाटील चाकूरकर असतील, बसवराज पाटील मुरुमकर असतील, स्थानिकला बैठक होते आणि ते नेते मंडळी नाहीत, काय नाराज आहेत का? नाही, मी विचारलं आता, माझं बसवराज पाटलाशी बोलणं झालं, तब्येत चांगली नाही त्याच्यामुळे ते येत नाही आहे. मी माझं आत्ता बोलणं. भाजप प्रवेशाची चर्चा आहे असं कुठली चर्चा मला ऐकायला नाही मिळाली. त्यांचे गुरु माझ्याजवळ आहेत. बसवराज पाटलाचे गुरु आहेत की नाही, मग माझ्या बाजूलाच उभे आहेत. निवडणुकीपूर्वी माहिती तुमच्या संपर्कात आहेत? मी तुम्हाला सांगितलं नाही, यांना करू द्या सोनाराचं, माझं लोहाराचं एक मारेल म्हणजे यांना समजेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.